नाही नाही सर आजच्या कार्यक्रमाला आलेले आपले भक्ती मॅडम, उपाध्यक्ष नेहा मॅडम आणि ज्यांच्यामुळे कार्यक्रम हा पूर्णत्वास जात नाही ते म्हणजे आपल्या कार्यक्रमाला आलेले प्रमुख पाहुणे माननीय श्री विजेंद्र सर, त्याचबरोबर अविनाश सर यांनी आपल्या कार्यक्रमाला उपस्थिती नोंदवली, त्याबद्दल मी त्यांचा सुद्धा आभारी आहे. आज देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि दिवंगत पंतप्रधान माजी पंतप्रधान भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांची जयंती आहे. दोघांच्या याविषयी एक महत्त्वाचा छोटासा प्रसंग सांगतो आणि माझं 10 मिनिटाचं भाषण तिथेच थांबवतो. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना फक्त एकच अपेक्षित होतं की आपल्या भारतात पडू नये. आपला भारत देश धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे, म्हणजे सर्व धर्मांचे लोक आपल्या भारतात असावेत, कोणत्याही धर्मामध्ये फूट पडू नये. की जी आपण अभ्यासात असताना मुस्लिम आणि हिंदू यांच्यामध्ये की ज्यांना अपेक्षित नव्हती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये पुणे एक करार झाला होता. या करारामध्ये सुद्धा त्यांना नाराजी वाटली. नाराजी का वाटली? कारण अस्पृश्य तरी लोकांना स्वतंत्र मतदारसंघ असावा असं आंबेडकरांचं म्हणणं होतं. परंतु तुम्ही दलित, अस्पृश्य किंवा हे जे मागासवर्गीय व अल्पसंख्याक असतील, तुम्ही यांना वेगळं का समजता? यांना कोणत्या प्रकारचं वेगळं न समजता हे सर्व एकच आहे. परंतु तेव्हाची तत्कालीन परिस्थितीचा अभ्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केल्यामुळे दोघांमध्ये मतभेद झाल्याने पुणे करार केले घडून आला आणि महात्मा गांधीजी यांनी त्या पुणे करारावर सही केली. त्यानंतर महात्मा गांधींना असा भारत पाहिजे होता की जो भारत शांततेच्या मार्गाने, अहिंसेच्या मार्गाने, अपरिग्रहतेच्या मार्गाने, अस्तेयच्या मार्गाने, थोडक्यात पंचमहाभूतीच्या माध्यमातून आपला भारत देश घडावा. जर असा भारत देश आज जो भारत देश पाहायला मिळतो तो गांधी बापूंमुळे. कारण आपल्या देशातून बऱ्याचशा देशांना शिकण्यासारखं भरपूर आहे. सर्वच लोक हिंसेच्या मार्गाने किंवा सर्वच व्यक्ती, सर्वच लोक किंवा सर्वच देशभक्त हिंसक मार्गाने स्वातंत्र्य मिळवू शकतात, परंतु ते शांततेच्या, अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी फक्त महात्मा गांधीजी यांचं योगदान मोलाचं आहे. आणि त्यांचं एकच स्वप्न होतं की भारत हा शहरात नसून तो खेड्यात आहे आणि आपला हा खेड्यामध्ये हे जे जनता आहे हेच आपले ग्रामीण अग्रणी आहे. त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनाबद्दल सांगायचं झालं तर ते महात्मा अशा प्रकारचा विधान त्यांनी उद्गारली. जर आपला किसान समाधानी असेल तरच आपला देश स्वयंपूर्ण होऊ शकतो, कृषी प्रधान होऊ शकतो. जर आपला तरुण लोक जर वाम मार्गाने गेले तर कोणत्याही प्रकारचा आज जो भारत आपल्याला पाहायला मिळाला तो मिळणार नाही. म्हणजे आपल्या भारतामधून दुसऱ्या देशाला जाणारा संदेश हा मात्र दुसरा असेल किंवा कुमार्गाचा असेल. या दोघांच्या आजच्या जयंतीनिमित्त आपण आज सर्व इथे जमलेलो आहोत. आपण सर्वांनी माझे 2 शब्द शांत चित्ताने ऐकून घेतल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचं व प्रेक्षकांचं माझ्या मार्फत, विद्यालयामार्फत व आपल्या इयत्ता 8वीच्या वर्गामार्फत खूप खूप अभिनंदन.